साहेबांच्या मनात काय सुरू असतं कुणालाच कळत नाही. हे विधान शरद पवारांचे कार्यकर्ते नेहमीच करत असतात. आणि ते खरं आहे. कारण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक स्वप्न आहे, राजकारणातलं एक कोडं आहे आणि एक अनप्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व आहे. केंद्रीय मंत्रिपदापासून ते महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या आठवणीत अजूनही तो दिवस ताजा आहे. अर्थात 2023ला जेव्हा शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला, संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. नंतर तो निर्णय त्यांनी मागे घेतला आणि म्हणूनच कार्यकर्ते म्हणतात, साहेबांच्या मनात काय सुरू आहे हे फक्त साहेबांनाच माहिती. यंदाचा जो पवारांचा वाढदिवस झाला तो चांगलाच चर्चेत आला, कारण दिल्लीमध्ये चांगलीच मोठी डिनर डिप्लोमसी पार पडली. पण खरी चर्चा झाली ती एका गोष्टीवर: अजित पवार आणि शरद पवार यांची एकांतात झालेली 20 मिनिटाची भेट. आणि मग राजकीय वर्तुळात लगेच प्रश्न उठले, हे 20 मिनिटं नेमकं कशासाठी असतील? काय बोलणं झालं असेल? काही सूत्र पुन्हा जुळतायत का, की पुढचं काही मोठा निर्णय आकार घेतोय? आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून या भेटीमागं, या 20 मिनिटामागच्या 3 शक्यता आपण बोलणार आहोत. नमस्कार, पुढचा विचार 8मध्ये आपलं स्वागत. आता सुरुवातीला नेमकं काय झालं ते सांगते. 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने 10 डिसेंबर रोजी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खास गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात फक्त पक्षातील नेते नव्हते, नातेवाईक नव्हते, तर आघाडीतील युतीतील नेते होते. इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे नेते होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि दिग्गज नेते उपस्थित होते. पण याहून जास्त चर्चा झाली ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांची उपस्थिती, जे लक्ष वेधून घेणारे ठरले. आणि आश्चर्य म्हणजे अजित पवार गटातील नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी तर शरद पवारांसोबतचा कॅन्डिड फोटो देखील पोस्ट केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार स्वतःही स्नेहभोजनाला उपस्थित होते. म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचा पुत्र जय पवारांचा विवाह सोहळा पार पडला. त्या लग्नाला पवार कुटुंबातील अनेक जण उपस्थित नव्हते. पण महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही विधानसभेचं कामकाज संपवत अजित पवारांनी दिल्लीला हजेरी लावली आणि दिल्लीला शरद पवारांच्या स्नेहभोजनासाठी पोहोचले. आता बघा, शिवसेनेत पडलेलं फूट आणि राष्ट्रवादीत पडलेलं फूट हे वरकरणी जरी साम्य वाटत असलं ना, तरी पुढे घडलेल्या घटना मात्र दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र आले नाहीत. त्यांचे संबंध पूर्णपणे तुटले. पण दुसरीकडे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं, या कारणावर दोन्ही पवार सतत भेटत राहिले. एकमेकांच्या कार्यक्रमांना जात राहिले. कार्यकर्तेही भेटत होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन्ही पवार एकत्र दिसले तेव्हा चर्चांची मालिका सुरूच राहिली. पण यावेळी झालेली चर्चा इतकी साधी नव्हती, कारण यामागं आहेत येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका, शरद पवारांची राज्यसभेची संपत आलेली कारकीर्द आणि 2 राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता. त्यामुळे या भेटीला वेगळंच वळण आलं. चला आता या भेटीत नेमकं काय काय दडलं असेल, या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर 3 शक्यतांवर आता आपण बोलूयात. पहिली शक्यता म्हणजे शरद पवारांची संपणारी राज्यसभेची कारकीर्द. शरद पवारांना देशातील एक अनुभवी नेते म्हणून ओळखलं जातं. महाविकास आघाडीला एकसंध ठेवणं असो की इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणं, वेगवेगळ्या पक्षांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम ते आजही सहजपणे करतात, ज्यामुळे त्यांचा अनुभव इथं कामी येतो. आता याच शरद पवारांची राज्यसभेची खासदारकी लवकरच संपणार असल्याचं सांगितले जाते. आणि जर त्यांना पुढेही खासदार म्हणून कायम राहायचं असेल तर आघाडीतील सर्व पक्षांचा एकत्रित उमेदवार ठरवावा लागेल. आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या झालेल्या 20 मिनिटाच्या चर्चेला विशेष महत्त्व मिळतं. कार्यकाळ संपल्यानंतरही काही राजकीय शक्यता उभा राहू शकतात का? अजित पवारांच्या बाजूनी काही हमीचे शब्द दिले गेले का? किंवा महायुतीकडून काही पाठबळ म्हणून राज्यसभेची जागा पुन्हा शरद पवारांना मिळू शकते का? अशा अनेक शक्यतांवरच या गुप्त चर्चेत बोलणं झालं असावं अशी शक्यता वर्तवली जाते. दुसरी शक्यता म्हणजे येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका. म्हणजे शरद पवारांनी आधीच सांगितले, भारतीय जनता पक्ष वगळता गरज असेल तिथे युती करा. अशा युत्याही यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाल्या. पण खरा विषय आहे महापालिकेचा, आणि त्यातही विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महत्त्वाच्या महानगरपालिका. कळते का, या दोन्ही पालिकांमध्ये राष्ट्रवादीचं वजन ठळकपणे जाणवत होतं. मात्र मागील निवडणुकीत दोन्ही पालिकांवर भाजपचा पूर्ण कब्जा झाला. यावेळी जर दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र निवडणुका लढवले तर त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो, असं कार्यकर्त्यांचं मत आहे.
महापालिकेबाबतच्या चर्चेचा पाया घालण्यासाठी ही 20 मिनिटाची भेट महत्त्वाची ठरते, अशी दुसरी शक्यता वर्तवली जाते. आणि तिसरी शक्यता म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची. खरं तर काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, केंद्रात विरोधी पक्षात बसायचे की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. खरं तर दोन्ही पक्षाच्या विचारधारा एक आहेत. त्यामुळे भविष्यात जर सगळे परत एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही असं सांगितलं. खरं तर या विधानातूनच शरद पवार स्वतःही एकत्र येण्याच्या पर्यायावर सकारात्मक आहेत हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत जर शरद पवार राजकीय सणासाचा विचार करत असताल किंवा सक्रिय राजकारणातून थोडंसं बाजूला वळण्याचा निर्णय घेत असतील आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपसोबत हात मिळवून करत असतील तर हा निर्णय माझा नाहीये असं सांगत शरद पवार स्वतःला तटस्थ ठेवू शकतात. आता महायुतीत अजित पवारांना जाणवणारी घुसमट, पक्षातील अंतर्गत दबाव यामध्ये जर शरद पवारांचे खासदार आमदारही अजित पवारांच्या बाजूला आले तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. त्यामुळे या शक्यतेकडे अजित पवारही सकारात्मक नजरेने पाहतीलच. म्हणजे बघा, अलीकडचा बीडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी रामकृष्ण हरी असा जयघोष केला. समोरून उत्तर आलं वाजवा तुतारी. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी याच घोषणेसोबत